आहे ते ध्यानाची गोष्ट आहे. एक असं ठरवून घ्या तुम्ही प्रत्येक संस्थांना की काही जास्त म्हणायचं नाही आपल्याला. कोणते म्हणजे कोणी हो म्हणते, कोणी काही म्हणा लागले, अनेक नमुने. कोणी श्लोक म्हणते पाच, कोणी ओम नमो शिवाय वसुदेव भगवते असे काही म्हणतात, ज्याच्या मनाच्या शाखेला आहे. पण आपल्याला तेवढं लांबवर जायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या त्या ठिकाणी तुझे मी मस्तके ठेवतो, ज्या ठिकाणी शत्रू पाय तुझे दोन्ही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे, आता मतलब काय होते की आम्ही पापी हो, आमचं कशावरही मन जाते. पण ज्या ठिकाणी तुम्ही येऊन आम्ही संकष्टात पडायचं, आम्हाला इंद्रियाला आदर्श लागलेले आहे. म्हणून हा गुरुला प्रार्थना आहे, ज्या ज्या ठिकाणी मन जाईल माझे त्या त्या ठिकाणी नीट बसू. म्हणजे आम्हाला ह्या संकटातून, आमच्या इंद्रियातून, आमच्या सवयी लागलेल्या, तुम्ही पापावर जरी आमची नजर केली तरी तुम्ही पुढे येऊन राहा उभी. म्हणजे ह्या शब्दाची घडी घडी याद येऊ आपल्याला. आपली कोणकण वासना गेली तर गुरुस्मरण करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निवडूक होते. म्हणजे तुम्ही समान आम्हाला, आम्ही अज्ञान हो. हे प्रार्थना आहे, गुरुला प्रार्थना करायची. गुरु ते परमेश्वर, परमेश्वर ते गुरु, काही फरक नाही. मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी शत्रू पाय तुझे होते असं म्हणायचं प्रत्येक संस्थांना. आणि आपल्या ध्यानाला पाय तुझे दोन्ही म्हणून आपलं डोकं टेकवायचं आणि ध्यानाला सुरुवात करायचं. प्रत्येक संस्थांच्या लोकांना सांगायला होते. म्हणजे ओम म्हणते. आता ते काय म्हणत हा, पण ही गुरुला प्रार्थना इतकी करायची. गुरु अखंड ध्याने मणे शोभणे जागृती. फक्त त्याला उदा करणं म्हणजे काही, त्याच्या वचनाचं पालन करणं, त्याला अखंड हृदयात ठेवणं. खऱ्या गुरुला उदबत्ती, आगर, बेल, फूल, 5 पैसे काही लागत नाही, लक्षात ठेवा. त्याला सद्गुरू म्हणतात. आणि तसा सद्गुरू तुम्हाला जर भेटला आपल्याला कोणालाही बी, तर त्याला अंतरात ठेवा. आणि हे इतकंच म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी मन आपलं मनाला सवय लागलेली आहे, हा म्हणून प्रार्थना करून प्रत्येक संस्थांचे हे शब्द वापरायचे आणि लक्षात ठेवायचे.